नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. शेतकऱ्यांच्या मालाकरिता योग्य भाव व बाजारपेठ उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे, परंतु आपल्याकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे राजकीयदृष्ट्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे बरेच शेतकरी हवालदिल होतात, आत्महत्या करतात. आपलं आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर आहे. आपली हरित क्रांती लंगडी आहे, हे राजकर्त्यांच्या लक्षात येत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगत झाला आहे असे म्हणणे योग्य नाही, असे मार्गदर्शन वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर अशोक ढवण यांनी केले. ते 27 नोव्हेंबर रोजी यशवंतराव स्मृती समारोहानिमित्त आयोजित शेतकरी परिषदेत यशवंतराव चव्हाण यांचे कृषी औद्योगिक धोरण आणि वर्तमान या विषयावर बोलत होते. हे गरजेचं आहे ती पार्श्वभूमी करता म्हणून सांगितलेलं आहे की राष्ट्राच्या लेवलवर सुद्धा राज्य पुनर्रचना आयोग नेमलेला होता. असेच प्रश्न आंध्र आणि तामिळनाडूचे होते, असेच प्रश्न कर्नाटक महाराष्ट्राचे होते, असेच प्रश्न महाराष्ट्राचे होते. पण नेहरूंच्या जे प्राधान्यक्रम राष्ट्रीय पातळीवर वेगळे होते, ते तयार होते, परंतु थोडंसं बॅकशीटवर घेऊया हा प्रश्न, नंतर त्याला सॉल्व्ह करू असं त्यांचं एक मत होतं. आणि त्याच मताशी यशवंतरावजी थोडीशी सहमती दाखवत थोडंसं मवाळ धोरण स्वीकारत होते. आणि ही संयुक्त महाराष्ट्राची समिती जी होती ती मात्र आक्रमक होती. आणि त्याच्यामुळे यशवंतरावजींना महाराष्ट्र उभारणीकरता जो वेळ आणि शक्ती पाहिजे होती ती मिळत नव्हती, पण त्यातनंही त्यांचं सुरूच होतं काम. आणि असं करून मग शेवटी तो दिवस आला, अनिच्छेनं का होईना नेहरूंनी त्याला मान्यता दिली. आणि 1 मे 1960 साली मराठी भाषिकाचं एक स्वतंत्र असं राज्य, ज्याच्यामध्ये फार विस्तारानं सांगत नाही त्या डेव्हलपमेंट, पण विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे 4 विभाग मिळून तो महाराष्ट्र निर्माण झाला. आणि ते शिवधनुष्य महाराष्ट्र उभारणीचं यशवंतरावजीला पेलायचं होतं. इथंही तुम्हाला सांगतोय की त्यांच्या वाट्याला अवघे 2 वर्ष मिळाले. आता 2 वर्षात महाराष्ट्राची उभारणी करणं हे काही सोपं काम नव्हतं, परंतु तरी यशवंतरावजीचं जे काही चित्र होतं त्यांच्या मनामध्ये, एक चांगल्या समृद्ध राज्याचं चित्र होतं त्यांच्या डोक्यात. आणि ते अधूनमधून जेव्हा जेव्हा वेगवेगळ्या सभामधून त्यांची भाषणं व्हायची, त्या भाषणामधून त्या प्रगत महाराष्ट्राचं संकल्प चित्र ते भाषणामधून उभं करायचे. खरं तर त्या काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञान काहीच नव्हतं, व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हती, त्याच्यामुळं आजची जी पिढी आहे त्यांच्या भाषणापासून वंचित आहे. त्या काळात टेप रेकॉर्डिंग असायचं, पण तेही सदोष असायचं. पण त्याच्यातनंही अतिशय मेहनतीनं त्यांच्या ज्या निवडक भाषणाचा एक संग्रह शब्दबद्ध करून तो प्रकाशित केलेला आहे, आणि तोच आपल्याकडे ठेवा आहे त्यांच्या भाषणाचा. पण त्यांचे बोलणं, त्यांचं दिसणं, वागणं, त्यांचे लकबी, ह्या सगळ्या गोष्टीला आपण वंचित आहोत. याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध आहेत. ही एक अतिशय आपल्याकरता दुर्भाग्याची गोष्ट आहे, परंतु ठीक आहे. पण अशा प्रकारे आपल्याला कसला महाराष्ट्र हवा आहे? यशवंतरावजी म्हणायचे आम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्ध, औद्योगिकदृष्ट्याही समृद्ध, परंतु सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्याही समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि हे सातत्यानं ते बिंबवण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्या मनातला महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र ते सातत्यानं जनतेपुढे ठेवत होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील प्रयोगशील महिला शेतकरी कृषीभूषण विजया गंगाधर खुले या होत्या. 2016 साली ड्रॅगन फ्रूट या विदेशी फळपिकाची आपण लागवड केली. त्यावेळेचा जर विचार केला तर त्यावेळेस जवळपास 250 ते 400 रुपयापर्यंतचे किलोचे दर या फळपिकाला मिळायचे. आणि म्हणजे जो सुरुवातीला त्या क्षेत्रामध्ये उतरला, ज्याने सुरुवातीला ते लावण्याचा निर्णय घेतला, तर अगदी 20-20, 30-30 लाखापर्यंत एकरी उत्पन्न पण काही शेतकऱ्यांनी त्यावेळेस घेतलं. आणि तेच पाहून आता संगणकाचं युग आहे, आपण यूट्यूबवर वगैरे इतर अनेक माहित्या पाहतो, परंतु शेती करत असताना शेतीमध्ये नवीन काय येतं आहे ते शोधणं गरजेचं आहे. आणि तेच त्या शोधामध्ये आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. आणि 16 साली एकदम अगदी अर्ध्या एकरावरती सुरुवातीला ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची लागवड केली. त्यामध्ये आपण एक 12 बाय 8 अंतरावरती
ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आणि त्यावेळेस त्या अर्ध्या एकरामधूनच एक 5 ते 6 लाख रुपयांपर्यंतचं उत्पन्न आपल्याला त्यावेळेस रेट चांगले असल्यामुळे मिळायचं. त्याच्यानंतर आम्हाला जे क्षेत्र आहे ते मर्यादित आहे, थोडं एक 10 एकर आहे, परंतु गाळपेरा क्षेत्रामध्ये त्यातलं एक 5 एकर क्षेत्र आहे आणि 5 एकर क्षेत्र वापरायला मिळतं. तर आहे त्या क्षेत्रामध्ये आता नवीन काहीतरी करू, मग जागा तर लिमिटेड आहे, मग त्यामध्येच आपण पुढे ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढवली. त्याच्यानंतर मग आता क्षेत्र कमी पडल्यानंतर मग असा विचार केला, आता क्षेत्र नाही तर जे 12 बाय 8चं आपण अंतर साधलेलं होतं त्याच अंतराच्या मध्ये खजूरची लागवड केली आपण. खजूरला अपेक्षित अंतर जे आहे ते 25 बाय 25चं अपेक्षित अंतर आहे आणि आपल्या 2 ओळींमध्ये जे अंतर होतं ते 12 फुटांचं होतं. त्या ड्रॅगनचीच एक लाईनमध्ये सोडून आपण दुसऱ्या लाईनला म्हणजे 12 दुणे 24 असा तो फॉर्म्युला साधला आणि त्यामध्ये पुन्हा खजूरची लागवड केली. एक 5 वर्षापूर्वी आपण खजूरच्या झाडांची लागवड केली होती. तेवढ्यावरच न थांबता त्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण मध्ये जितकी काही जागा मिळेल त्याच्यामध्ये गहू, तूर, कापूस, अगदी ते ड्रॅगनचे जे पोल असतात ड्रीपची ऑलरेडी त्याला व्यवस्था केलेली आहे आणि ड्रीपची व्यवस्था केल्यामुळं ते ज्या ठिकाणी ड्रॅगनला पाणी पडण्यासाठी आपण ड्रिपर काढलेलं आहे त्या ठिकाणीच आपण कारले किंवा वेलवर्गीय कोणता पण दोडका वगैरे असेल त्याची बी नुसती लावून जरी दिली ॲटोमॅटिक त्या ड्रॅगनच्या आधारानं तो वेल वरती जातो. आणि उन्हाळ्यामध्ये ड्रॅगन फ्रूटला जो सनबर्निंगचा प्रॉब्लेम असतो त्याच्यावर सावली झाल्यामुळे त्या प्रॉब्लेमपासून ड्रॅगनची सुद्धा म्हणजे जे सनबर्निंग होणार आहे ते होत नाही आणि त्याच्यापासून थोडंसं म्हणजे कमीत कमी आपल्याला खर्च काढून देईल एवढं तरी उत्पन्न आपल्याला त्यामधून मिळतं. या परिषदेचे प्रास्ताविक यशवंतराव स्मृती समारोहाचे उपाध्यक्ष अंबाजोगाई येथील प्रगतशील शेतकरी सतीश नाना लोमटे यांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन BK ढगे यांनी केले. उपस्थितांचे आभार शेख KW शेख यांनी मानले. परिषदेचा शेवट स्नेहभोजनाने झाला. परिषदेला नागरिक व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नंदकुमार पिंपरेसह नागेश अवताडे, अंबाजोगाई.